रंग माझा वेगळा या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे तुम्हाला माहीतच असणार. ती आता सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये उत्तम अभिनय करत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेसारखीच ही मालिकासुद्धा आता उत्तम वळणावर येऊन पोहोचलेली आहे. शिवाय मालिकेचा TRPसुद्धा नेहमी चांगल्या स्थानावर असतो. आता याचे सगळे श्रेय रेश्मालाच जाते, कारण रंग माझा वेगळामध्ये सुद्धा तिने उत्तम अभिनय साकारून ती मालिका हिट केलेली होती आणि या मालिकेमध्ये सुद्धा तिच्या अभिनयाच्या जोरावर ती लोकांची मनं जिंकताना आपल्याला दिसत आहे. परंतु अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला ही मालिका कशी भेटली, हिचा प्रवास कसा होता, चला तर जाणून घेऊया. रेश्मा शिंदे ही आता सध्या 35 इयर्स म्हणजेच 35 वर्षाची आहे. तिचा जन्म 1988 साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नाटकाकडे आपले लक्ष वेधले. त्यानंतर काही नाटकांमध्ये काम करून तिने मालिका विश्वात आपले पाय रोवले. डस्की स्किन असूनसुद्धा तिने तिच्या ॲक्टिंगच्या जोरावर हे नाव कमवलेले होते. असं म्हणतात की गोरी त्वचा म्हणजेच सुंदर दिसणं, परंतु रेश्मा शिंदे हिने हे वक्तव्य पूर्णपणे विरोध करून स्वतःच्या ॲक्टिंगच्या जोरावर तिचे नाव कमवलेले आहे. काही कालावधीनंतर तिने अभिजित चौगुले सोबत लग्न केले. लगोरी, नांदा सौख्य बरे, चाहूल, रंग माझा वेगळा आणि आता घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलेले आहे. लवकरच आपल्याला रेश्मा शिंदे ही मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार असं तिने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं. रेश्मा शिंदेचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता रेश्मा शिंदे आई कधी होणार हा प्रश्नसुद्धा तिला विचारण्यात आलेला होता, परंतु याबद्दल रेश्माने अजून तरी कुठलेच वक्तव्य केलेले नाही. रेश्मा आणि अभिजितची जोडी सर्वांना खूप आवडते. अभिजितसुद्धा एक चांगला बिझनेसमॅन असून त्या दोघांचा संसार खूप सुंदर सुखाने सुरू आहे. तुम्हालासुद्धा रेश्मा शिंदे आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत. धन्यवाद.